द्राक्ष बागांवर हल्ला करत वटवाघुळांनी रातोरात 2.5 एकरावरील द्राक्ष केली फस्त। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवीनच संकट उभं ठाकले। तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे वटवाघुळांच्या टोळीने तब्बल 2.5 एकरावरील द्राक्ष बाग रातोरात फस्त केली आहे। गावातील द्राक्ष बाग शेतकरी शंकर साळुंखे यांच्या बागेमध्ये हल्ला करत हातातोंडाशी आलेल्या द्राक्षांचा फडशा पाडलाय। त्यामुळे सुमारे 15 ते 30 टन द्राक्षांचं सुमारे 14 ते 15 लाखांचं नुकसान झालंय। काही दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातील हातनूर या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने वटवाघुळांनी द्राक्ष बागांवर हल्ला करत द्राक्ष फस्त केल्याच्या घटना घडली होती आणि या पाठोपाठ पुन्हा एकदा वटवाघुळांच्या हल्ल्यात द्राक्ष बागेचे मोठं नुकसान झालं आहे। आधीच लहरी निसर्गाशी 2 हात करत मोठ्या कष्टाने जगवलेल्या द्राक्ष बागांवर आता वटवाघुळांच्या रूपी आलेल्या नव्या संकटामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बाग शेतकरी चिंतेत सापडला असून तातडीनं या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष देऊन पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी द्राक्षबाग शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे। रामकृष्ण साळुंखे मुक्काम पोस्ट मांजर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील द्राक्ष बागायतदार आहे। तरी माझी अनुष्का 1.5 एकर आणि यशस बाग 1 एकर आहे। तरी माल आम्ही ते द्राक्ष माझी 385 ने विकलेली होती। तरी 25% माल गेला, बाकीचा 75% माल असा वटवाघळांनी धाड घालून सगळा संपवून टाकलेला आहे। त्यात माझं नुकसान 13 ते 14 लाखात झालेलं आहे। तरी आमचं काय आहे ते सरकारने ध्यान देऊन आमच्या विनंतीस मान द्यावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।